नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना मी 34 साईजचा कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग, अस्तर कटिंग आणि मेन फॅब्रिकची कटिंग सर्व एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर बघू शकता मी डबल फोल्डेड हा न्यूजपेपर घेतलेला आहे आणि याची उंची, ब्लाऊजची उंची 13 इंच होती. त्यामध्ये 1 इंच ॲड करून मी 14 वरती मार्किंग करून घेतलं. 5.5चे शोल्डर घेतले, 5.6चा मोंडा घेतलेला आहे आणि छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच सिलाई मार्जिनसाठी, कमरेच्या साईडला सुद्धा कमरेचा चौथा भाग आणि प्लस 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच सिलाई मार्जिन अशा पद्धतीने कमरेच्या साईडला सुद्धा मार्किंग करून घेतलं आणि हा बॉक्स मी रेडी करून घेतला. तर आता बघा, मागचा आणि पुढचा पार्ट मी एकत्रच कटिंग करणार आहे. तर त्यामुळे मागच्या पार्टमध्ये मी पुढच्या पार्टमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे आणि पुढच्या मोंड्याचा आकार हा पाऊनवरती दिला आणि मागच्या मोंड्याचा आकार 1 ते 1.25 इंचावरनं मी देऊन घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने स्केलच्या सहाय्याने मी दोन्ही आकाराची जी गोल आकार आहे तर त्याची जी आहे तर ती मार्किंग करून घेते दोन्ही आकारांची. तर मार्किंग करून घेतल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पूर्ण बॉक्स मी रेडी केला. गळा रुंदी 2.25 इंचाची घेतली आणि पुढचा गळा हा 7 इंचाचा आहे. तर 7 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. खालच्या साईडने 2.25 न घेता 2.5 इंचावरती घेतलेला आहे, कारण पुढचा पार्ट आधी आपण रेडी करणार आहोत. तर गळ्याला मी आकार देऊन घेतला. यानंतर योगपट्टीचं मार्किंग करण्यासाठी 3.5 वरती मार्किंग केलं. पलीकडच्या साईडने, हुकलूकच्या साईडने आणि फिटिंगच्या साईडने 3.25 घेतलेला आहे ना. अशा पद्धतीने यानंतर 3.5 जे आहे तर त्याच्यावरती मार्किंग करून योगपट्टीचा आकार देऊन घेतला. यानंतर योगपट्टीवरती कटोरीचं मार्किंग हे 5 इंचावरती मी करून घेतलेलं आहे 34 मापामध्ये. आणि बघू शकता गळ्याच्या साईडने 1 इंच वरती घेतलं. पुढच्या मोंड्याच्या साईडने 2.5 इंच घेतलं ना. अशा पद्धतीने कटोरीला मी आकार देऊन घेतलेला आहे. तर कटोरीला आकार दिल्याच्या नंतर बघा कटिंग करून घेते. न्यूजपेपर आहे तर तो कुठलाही एक्स्ट्रा वाढीव आहे जशाला तसा, फक्त मोंड्यापासून कटिंग करत आहे मी, बाकी कुठलंही कटिंग केलेली नाही. आणि यानंतर 2 पार्ट वेगवेगळे कटिंग करून घेतले आणि दोन्ही बाजूला ठेवले. बघू शकता. तर आधी मागच्या पार्टचं फक्त मार्किंग करून घेतलं, कारण अर्धा इंच एक्स्ट्रा मागच्या पार्टचं कमी करायचं आहे. मागच्या पार्टमध्ये 1 इंचाने कधीही उंचीमध्ये वाढवायचं आणि पुढच्या पार्टमध्ये 1.5 इंच वाढवायचं. याची सुद्धा मी गळारुंदी 2.25 इंच घेतली. मागचा गळा 9.5चा घेतला तर तसं मार्किंग केलं. गळारुंदी खालच्या साईडने मी 3.25 इंच घेतली. गळ्याला गोल आकार देऊन घेतला आणि जे अर्धा इंच आणि हा जो गळा आहे तर हे दोन्ही पार्ट कट करून घेतले. गळा कट करून घेतला, जे अर्धा इंच एक्स्ट्रा होतं ते सुद्धा कट करून घेतलं आणि बॅक पार्ट आपला पेपर कटिंगचा भेटला. यानंतर फ्रंट पार्टमध्ये योगपट्टीचं कटिंग केलं आणि कटोरी आणि साईड पार्ट जे आहेत पुढचा गळा कट करून टाकला आणि कटोरी आणि जो साईड पार्ट आहे का तर याचे 2 भाग वेगवेगळे केले. तर साईड पार्ट आणि योगपट्टी आपली आणि मागचा पार्ट भेटला, परंतु आपल्याला कटोरी वाढवायची आहे. तर एक न्यूजपेपर दुसरा मी घेतला आणि अशा पद्धतीने त्यावरती कटोरी जशी आहे तशा पद्धतीने फक्त मार्किंग करून घ्यायची, जशाच तसं फक्त ड्रॉ करायची. आणि यानंतर त्या कटोरीचं काम आपल्याला काहीच लागत नाही, कारण यावरती आपल्याला कटोरी वाढवायची असते. तर दोन्ही साईडला मी 1.25 इंचांनी वाढवलं आणि स्केलच्या सहाय्याने अशा पद्धतीने आडवी एकदम बरोबरमध्ये स्केल ठेवली आणि परत याचं सेंटर काढलं आणि त्या सेंटरवरनं खाली 1.5 इंच खालच्या साईडला घेतलं ना. अशा पद्धतीने दोन्ही साईडने क्रॉसमध्ये मी कटोरीला रेष आखून घेतल्या. तशीच हुकलूकची जी साईड आहे का तर त्या साईडने तशीच आपण क्रॉसमध्ये स्केलच्या सहाय्याने रेष आखून घ्यायची. आणि जो कटोरीला गोल आकाराचा जी साईड आहे तर त्या साईडने काय करायचं, कटोरीचे पॉईंट्स काढायचे, म्हणजे अर्धा इंच, पाव इंच, पाऊण इंच, 1 इंच आणि 1.25 इंच असं पॉईंट काढून कटोरीला आकार द्यायचा. जेणेकरून काय होतं, आपण नवीन शिकत असताना कटोरीला योग्य पद्धतीने आकार दिला जातो आणि आकारसुद्धा चुकत नाही. तर त्यामुळे मी कटोरीला तशा पद्धतीने आकार देऊन बघा कटोरी कटिंग करून घेतली. तर अशा पद्धतीने आपली कटोरी तर कटिंग झाली. तर लगेचच आपल्याला बाही कटिंग करायची आहे. तर बाही लांबी जी आहे तर ती 5.5 इंचाची आहे आणि त्यामध्ये अर्धा ते पाऊण इंच सिलाई मार्जिनसाठी ॲड करून मी 6.25 वरती मार्किंग करून घेतलं. नंतर छातीचा चौथा भाग मी 8.5 वरती आणि पुढे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं, कारण आपण 2 इंच सिलाई मार्जिन घेत असतो. 1.5 इंच घेतलं तर एक्स्ट्रा घ्यायचं नाही. छातीचा चौथा भाग सरळ एवढी गळा जी बाहीची रुंदी आहे तर तेवढी घ्यायची. आणि बघू शकता मोंडा खोली मी 2.5 इंचावरती देऊन घेतली आणि तिथून खाली 1.5 इंच सरळमध्ये रेष आखली. फिटिंगच्या साईडने काय केलं, जेवढी बाही दंड
घेर आहे तेवढा आणि 2 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं. बाहीला आकार देण्यासाठी मी स्केल वापरलेली आहे, तर स्केलच्या साह्याने बाहीला आकार देऊन घेतला. बाहीला आकार दिल्याच्या नंतर लगेचच बाही कट करून घ्यायची. जसा आकार दिलाय तशामध्ये पुढच्या साईडचा आकार दिलाय तो सुद्धा कटिंग करून घ्यायचा. तशा पद्धतीने मी बाहीची सुद्धा पेपर कटिंग केली. लगेचच आपण अस्तर घेतलेला आहे आणि अस्तर बघा डबल फोल्डेड अस्तर मी व्यवस्थित आधी ठेवून घेतलं आणि लगेचच त्यावरती पेपर जे आहेत आपण पेपर कटिंग केलेले ते सर्व बाजूंनी व्यवस्थित ठेवून एकदा चेक करायचं कुठल्या साईडने कमी जास्त वगैरे नाही. आणि जसं ॲडजस्ट होतं आहे अस्तरवरती तशा पद्धतीने तुम्ही ठेवून कटिंग करू शकता. तर मी जसं आधी मागचा पार्ट ठेवला, नंतर साईड पार्ट, एक कटोरी, योकपट्टी आणि बाही जसं आहे तसं जसं ॲडजस्ट होतं आहे तशा पद्धतीने मी कटिंग करणार आहे. तर बघू शकता मी आधी मागचा पार्ट जो आहे तर तो आखून घेतला. यानंतर साईड पार्ट जो आहे तर तो आखून घेणार आहे. तर साईड पार्ट अशा पद्धतीने मी ठेवून घेतलेला आहे. सर्व बाजूंनी आखून घेतला आणि साईड पार्ट झाल्याच्या नंतर बाहीला बघा, बाहीला असं उभ्यामध्ये थोडा जॉईंट येत होता त्यामुळे मी अशा पद्धतीने बाही ठेवून घेतली. कारण अर्धा 1 इंचाचा जॉईंट द्यायला खूप जास्त हार्ड जातं, त्यामुळे एवढं जॉईंट आपल्याला देऊ वाटत नाही. त्यामुळे काय होतं मग नंतर मार्जिन आहे शिलाई मार्जिन दंडघेरात ती कमी होते. तर त्यामुळे मी अशा पद्धतीनं आडवं ठेवून घेतलं आणि बघा नंतर योकपट्टी ठेवली, कटोरी ठेवून मार्किंग करून घेतलं. अशा पद्धतीने सर्व पार्ट मी मार्किंग करून घेतले बघू शकता तुम्ही. आणि मार्किंग केल्याच्या नंतर लगेचच कटिंग करून घेतले हे सर्व पार्ट. मागचा पार्ट जो आहे तर तो व्यवस्थित मार्किंग जी आहे तर ती हा ब्लाऊज पीस आहे जरा थोडं फेंट कलरचा आणि त्यावरती चॉक व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळे तुम्हाला प्रॉपर अशी मार्किंग दिसत नसेल, परंतु मला बरोबर मार्किंग दिसत होती. तर तशा पद्धतीने मी ब्लाऊज आणि मागचा पार्ट आधी कटिंग करून घेतला. यानंतर साईड पार्ट कट केला, नंतर बाही कट करून यानंतर जी योकपट्टी आणि कटोरी आहे तर ती तशा पद्धतीने मार्किंग करून कटिंग करून घेतली. तर बघू शकता व्यवस्थित आधी मार्किंग करून घ्यायचं आणि यानंतर कटिंग करून घ्यायची व्यवस्थित. तर बघा मी अशाच पद्धतीने कटोरी आहे तर ती कटिंग करून घेतली. लगेचच मेन ब्लाऊज पीस आहे तर तो घेतला. मेन ब्लाऊज हा पूर्ण स्टोन वर्कचा होता, पूर्ण अख्खा ब्लाऊज स्टोन वर्कचा होता, त्यामुळे मला खूप ॲडजस्ट करून कटिंग करावं लागलं. कारण एकावरती पार्ट बसतच नव्हते. बघू शकता तुम्ही मी असं एकावरती एक ठेवलं तर इकडं बाहीच्या साईडला बघा अर्धा इंच एक्स्ट्रा आलेला आहे आणि बाहीच्या तिथे 2 ते 3 इंचावरती लगेचच पुढे मागच्या गळ्याचं मार्किंग आहे. स्टोन वर्क आहे ना ब्लाऊजला, त्यामुळे लगेचच तिथे मार्किंग आहे. त्यामुळे बाही तिथं मला ठेवून चालतच नव्हतं, कारण अर्ध शोल्डर पूर्ण जात होतं. त्यामुळे बाहीचं मार्किंग एका बाजूला करावं लागलं आणि बाहीच्या दंडघेरासाठी जी लेस आलेली आहे तर ती मला आधी कट करून घ्यावी लागली. खूप ॲडजस्ट करावं लागलं. यानंतर अशा पद्धतीने मी काय केलं, ती पट्टीच बाजूला काढली कट करून. ती म्हटलं नंतर बाही जोडताना आपण कशी जोडायची ते नंतर आपण बघूया, परंतु आधी म्हटलं यानंतर जसा गळा होता तर तशा पद्धतीने मी, कारण तो स्टोनचा गळा होता आणि तशा पद्धतीनं मला ठेवून ॲडजस्ट करावं लागत होता. पूर्ण ब्लाऊज पिसावरती स्टोन होता आणि पुढच्या पार्टला सुद्धा स्टोनचाच गळा होता, परंतु तो ब्लाऊज मला प्रिन्स कट शिवावा लागला असता आणि ज्यांना पाहिजे होता त्यांना कटोरी ब्लाऊज पाहिजे होता. कारण 30 ते 35 वर्षाच्या लेडीज होत्या, त्या मला म्हटल्या असा मला ब्लाऊज नको आहे. तर त्यामुळे मी काय केलं, कटोरीचे पार्ट आहे तर त्या स्टोनवरती मला कटिंग करावे लागले आणि याचं स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. पूर्ण स्टोन असलेला ब्लाऊज मी कशा पद्धतीने शिवलेला आहे ते. तर बघा साईड पार्ट आणि कटोरी मी यावरती ॲडजस्ट करून कटिंग करून घेतलं. बाही कटिंग करून घेतली, मागचा पार्ट कटिंग केला, योकपट्टी, साईड पार्ट आणि कटोरी आहे तर हे अशा पद्धतीने एवढ्या कपड्यावरती मी ठेवून कटिंग करून घेतलं. आणि थोडाफार कपडा आपल्याला गळ्यासाठी म्हणा, गळ्याला जोडण्यासाठी, गळ्याला पट्ट्या लावण्यासाठी वगैरे लागतच असतो, तर तेवढा फक्त मी ॲडजस्ट करून बाजूला काढून ठेवला. कारण तो प्लेनमध्ये ठेवायचा होता मला आणि स्टोनवरतीच मला हे कटोरी आणि साईड पार्ट कट करायचे होते. खालच्या साईडला योकपट्टीसाठी मी प्लेनच कपडा राहिला होता तर त्याच्यातून योकपट्टी काढली आणि एवढं आपला मार्जिनसाठी राहिलेलं आहे. तर चला, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. अशा पद्धतीने सर्व पार्ट कटिंग करून झाले. तर नेक्स्ट व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर.